आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून उद्धव ठाकरेंना महापौर पदाची ऑफर. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं विधान. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना महापौर पदाची ऑफर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. या घटनेमुळे पूर्ण राजकारणात मोठा भूकंप झाला आहे आणि ही ठाकरे गटासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. नेमकं काय घडलं याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट ठाकरे गटाला महापौर पदाची ऑफर देण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आपले सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलात ठेवले. याचा खुलासा शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी केला. वसई विरार महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटसची तयारी केल्याची पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. नागपूर महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने आपल्या सर्व पदाचा तडकीफडकी राजीनामा दिला. या सर्व घडामोडींवर सविस्तर जाणून घेऊया. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट शिवसेना ठाकरे गटाला महापौर पदाची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत कोणत्याही एक पक्षाला बहुमत मिळाले नाही. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 23 आणि शिवसेना ठाकरे गटाने 6 जागांवर विजय मिळवला. त्याशिवाय जनविकास सेना 3, वंचित बहुजन आघाडी 2 आणि शिवसेना शिंदे गट, बहुजन समाज पार्टी व MIMने प्रत्येकी 1 जागा आपल्या पदरात पाळून घेतली. या निकालानंतर भाजपचा व काँग्रेसने महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाल सुरू केली आहे. या दरम्यान भाजपने शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा मिळवण्यासाठी जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांना थेट महापौर पदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.